ठाणे महापालिकेकडून घराघरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेत सलग दुसऱ्यांदा घसरण. पाण्याचे 95% नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. या मापदंडात ठाणे महापालिका सपशेल अपयशी ठरल्याचं समोर आलंय. पालिकेकडून घराघरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसऱ्या वर्षी घसरली आहे. पाणी विभागातून वितरित होणारं पाणी 93% तर साठवण टाक्यांमधून पुरवठा होणारं पाणी 84% शुद्ध असल्याचा अहवाल खुद्द ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रसिद्ध केला आहे. धक्कादायक म्हणजे विकासात भरारी मारणारी ठाणे महापालिका ठाणेकरांना शुद्ध पाणी देण्यात तब्बल 5 वर्ष बॅकफूटवर गेली आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतो. या अहवालात प्रथमदर्शनी सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यात आले. मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचंही दिसून आले. दरवर्षीप्रमाणे ठाणे महापालिकेनं पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या. 2022-23 मध्ये वितरण प्रणालीच्या पाण्याचे 13,024 पैकी 93% पाण्याचे नमुने पिण्यायोग्य आणि 60% नमुने पिण्यास अयोग्य असल्याचं आढळलं. आरोग्य विभागाद्वारे साठवणूक केलेल्या पाण्याचे नमुने तपासले असता 26,796 नमुने पिण्यायोग्य आढळले आणि 16% नमुने पिण्यास अयोग्य असल्याचं आढळलं. पिण्याच्या पाण्याचे 95% नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. मात्र या निकषाची पूर्तता करण्यास ठाणे महापालिकेला अपयश आल्यानं या मानकाचा उल्लेख अहवालात करणं प्रशासनानं टाळलं असल्याचंही दिसून आले. 2020 ते 2023 पर्यंतचा पाणी अहवाल तपासला असता हे शुद्धतेचं प्रमाण 3% घटलं आहे. ठाणे शहरात अंत्यसंस्कार करण्यासाठी 32 स्मशानभूमी आहेत. परंतु यापैकी एकाही स्मशानभूमीत धूर शोषून घेणारं यंत्र नसल्यामुळे या ठिकाणी दहन केलेल्या प्रेतांचा धूर परिसरात पसरत असून तो त्रासदायक ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्याही उद्भवत असल्याचं सांगितलं जात आहे. अंत्यविधी हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो. परंतु ठाणे महापालिकेच्या हद्दीत होणाऱ्या अंत्यविधीमध्ये सामील व्हावं की नाही असा प्रश्नच ठाणेकरांना पडलाय. येथे दहन केल्या जाणाऱ्या प्रेतांचा धूर चिमणीमधून वर जाणं अपेक्षित आहे. परंतु तसं न होता तो स्मशानभूमी आणि येथील वसाहतींमध्ये पसरतो. धूर वर जाण्यासाठी उभ्या केलेल्या चिमण्यांमध्ये धूर ओढणारी यंत्र न बसवल्याने असं होत आहे. मुंबईतील स्मशानभूमीत अशा प्रकारची धूर ओढून घेणारी यंत्र बसवण्यात आली आहेत. त्यामुळे तिथेही समस्या उद्भवत नाही. परंतु ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये हा धूर आजूबाजूला पसरतोय. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांचा आणि परिसरातील नागरिकांचाही कोंडमारा होत असल्याची तक्रार केली जाते. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेकडून अंत्यविधीसाठी मोफत लाकडे पुरवली जात नाहीत. खाजगी वखारवाल्याकडून लाकडं विकत घ्यावी लागतात. मुंबईप्रमाणे ठाण्याच्या स्मशानभूमीत विद्युत वाहिनी न लावता गॅस वाहिन्या बसवण्यात आल्यात. त्यामुळे अशा वाहिन्याही प्रदूषण पसरवणाऱ्या ठरत आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. वाघबीळ गावेसर भागात बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्या विकासकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांबरोबर केली. जागेची पाहणी. घोडबंदर रोड येथील वाघबीळ गावेसर या ठिकाणी विकासकाकडून बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्यामुळे 29 जानेवारी रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली. मानवा हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग होऊन तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन, प्रशासन तसंच पर्यावरणवादी लढत आहेत. ठाणे शहरात 25 वर्षांपूर्वी अनेक देशी प्रजाती झाडांची मांदियाळी होती, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. ठाणे शहर जसजसं वाढत आहे तसतसं या शहरातील अनेक देशी प्रजातींची झाडं दिसेनाशी होत आहेत. त्यामुळे सध्या ठाणे शहरातील प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येते. यावर उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून क्षेत्रांमध्ये होणारं प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरणभिमुख झाडांची लागवड करणं, मियावाकीसारखी जंगलं विकसित करणं यावर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी भर देण्याच्या सूचना केल्यात. त्यामुळे ठाणे शहरात हरित आच्छादन होऊन शहराचं पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे. परंतु ठाणे शहरातील घोडबंदर भागातील वाघबीळ कावेसर भागात नेरोलॅक कंपनीच्या जागेवर वृक्षांनी भरलेली वनराई एका खाजगी विकासकानं महानगरपालिकेची वृक्षतोडीबाबत कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून उजाड केल्याची बाब लक्षात आल्यावर वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पत्रव्यवहार करून ही जागा उजाड झाल्याचे पुरावे सादर करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागानंही पोलीस ठाण्याला निवेदन दिलं असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही संबंधित विकासकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचं समजताच आमदार प्रताप सरनाईक यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त मिताली संचेती, उद्यान निरीक्षक केदार पाटील, वृक्ष प्राधिकरण माजी सदस्य विक्रांत तावडे, कासरवडली पोलीस स्टेशनचे सिनियर PI सुनील पाटील, विधानसभेचे सचिव संदीप डोंगरे, विधानसभा समन्वयक साजन कासार, भगवान देवकते यांच्यासह जागेची पाहणी केली. ही पाहणी केली असता त्या ठिकाणी 400 ते 500 झाडांची कत्तल केल्याचं निदर्शनास आलंय. वाघबीळ ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात हेरिटेज असलेली वडाची आणि पिंपळाची वृक्ष होती. तसंच या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्रजातींची झाडंही होती. त्याचबरोबर पाहणी करताना नेरोलॅक कंपनीच्या जागेवर CC नसतानाही बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू असल्याचं देखील निदर्शनास आलं. या ठिकाणी 400 ते 500 झाडं असल्याचा पुरावा वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी गुगल मॅपच्या आधारे बिफोर आणि आफ्टरचे फोटो पोलिसांना सादर केलेत. त्यामुळे महापालिकेनं या विकासकावर गुन्हा दाखल करून जर विकासकाला CC परवानगी दिली असेल तर ती रद्द करावी किंवा गुन्ह्याचा निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नवीन CC परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. तसंच या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार करणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. माझ्या मतदारसंघामध्ये वाघबीळ गावामध्ये नेरोलॅक गुड्स नावाची एक कंपनी होती. फार वर्षापूर्वी ती बंद पडली. अद्यापर्यंत जे ह्या वाघबीळ गावातील 35 कामगार होते त्यांची देणीही त्यांनी दिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर आमचे जे ह्या परिसरातले विक्रांत तावडे आहेत वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य, त्यांनी तक्रार दिली महापालिकेकडे की एका दिवसामध्ये 400 ते 500 झाडांची कत्तल केली आणि बिफोर आफ्टरचं त्यांनी फोटोसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलं. अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या, आजही काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या. त्या अनुषंगानं मला गावातील काही ग्रामस्थांनी आणि प्रामुख्याने आमचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जागेवर जेव्हा पाहणी करायला आलो त्यावेळेस खरोखर वृक्षांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आलं. ही बाब महापालिकेच्या लक्षात आल्यानंतर महापालिकेने पोलिसांना पत्र देऊन गुन्हा ताबडतोब दाखल करावा अशी मागणी केली. त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे. पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी पंचनामा करायचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी पंचनामा होऊन
जे 400-500 झाडं जी एका रात्रीत तोडली गेली आणि त्यामध्ये काही तर वृक्ष ही हेरिटेज होती जेणेकरून ती 100-100, 150-150 वर्षापूर्वीची होती. ती वृक्ष तोडायची यांना परवानगी कोणी दिली? त्यामुळे या संदर्भातील तक्रार मी माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासनाकडे करणारच आहे. परंतु एवढी अवैध वृक्षतोड करणाऱ्या ह्या विकासकावर कठोर कारवाई करावी, त्यांची दिलेली CC रद्द करावी आणि जर CC नसेल दिली तर त्यांना देऊ नये आणि हेरिटेज वृक्ष त्यांनी जे तोडलेले आहे त्याबद्दल कायदेशीरदृष्ट्या काय आपल्याला भविष्यामध्ये अजून त्यांच्यावर कारवाई करता येईल ह्याकडे सुद्धा महापालिका प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मी विनंती केलेली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या वतीनं 34व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरामध्ये संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात येतोय. यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे आणि वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या नियमांचं पालन कशा प्रकारे करावं यासाठी संपूर्ण शहरात जनजागृती मोहीम सुरू आहे. या अनुषंगानं आज विंटेज कार आणि सुपर बाईक रायडिंगसाठीचं आयोजन टॉवर नाका तलावपाळी परिसरात संपूर्ण ठाणे शहरात करण्यात आलं. यामध्ये 6 विंटेज कार आणि 70 सुपर बाईकसोबत मोठ्या संख्येनं ठाणेकर उपस्थित होते. या स्पर्धेत प्रमुख बाईक रायडर देवदत्त नागे, निखिल मुंबईकर, हॅपी सिंगसोबत मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अंशुमन विचारे, ठाणे वाहतूक शाखेचे ब्रँड अँबॅसिडर मंगेश देसाई तसंच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, दत्ता शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केलं. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड, DCP गणेश गावडे यांच्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीमध्ये जनजागृती करून आनंद व्यक्त केला. ब्लॉग आणि रील आणि फोटो काढणारे जनजागृती केली आणि सहभाग घेतला त्यांना विशेष बक्षिसं देखील देण्यात येणार आहेत. यासोबतच बाईक रायडर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आल्याचं ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितलं. कशा प्रकारे तुम्ही हा अनुभव घेतला? विंटेज कार होतं, सुपर बाईक्स होते, काय चांगले वाटतं? रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सुरक्षितता राखून वाहतुकीच्या रहदारीच्या नियमांचे पालन करून सर्व वाहनं चालवीत याकरता या विंटेज कार्सचं आणि मोटरसायकल बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती. या ठिकाणी आम्ही 2 व्हीलर्सवर काही रायडर्ससोबत प्लेयर रायडर्स पण बसले होते, त्यांनीही हेल्मेट घातलेले होते दोघांनी पण. याच्यामध्ये हाच मेसेज द्यायचा होता की मागं बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालायचं आहे. तसंच जे 4 व्हीलर्समध्ये बसणारे आहेत त्यांनी समोर बसणारे तर सीट बेल्ट लावतीलच, परंतु मागं बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट लावावेत. हे नियम हे पोलिसांनी बळजबरीनं लादण्यासाठी नाहीत तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पाळण्यासाठीचे आहेत. हा संदेश देण्यासाठी ही रॅली घेण्यात आली. लोकांचा फार उत्स्फूर्त सहभाग यासाठी राहिला. प्रत्येक चौकामध्ये गर्दी जमून पाहत होते, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते, फोटोग्राफ्स काढत होते, सर्वांना चेअरअप करत होते. तर नागरिकांनी या अभियानाअंतर्गत जो आमचा उद्देश आहे तो सफल व्हावा यासाठी सुरक्षिततेनं वाहनं चालवी हा एक संदेश सर्वांना देऊन मी शुभेच्छा देतो वाहतूक विभागाला. थँक्यू.